प्रेम ही संकल्पना आपण व्यवहारामध्ये जी वापरतो तशा अर्थाने भक्तीमध्ये आलेली नाही. व्यवहारामध्ये आपण जी संकल्पना वापरतो ती अशी की जी व्यक्ती आपल्याला अनुकूल असेल म्हणजे आपल्याला चांगली असेल तिच्यावर आपण प्रेम करतो. पण जर परमार्थामध्ये आपण जर पाहिलं तर कुठल्याही स्वार्थाशिवाय जे प्रेम केलं जातं त्यालाच प्रेम असं परमार्थामध्ये म्हटलंय. आणि खऱ्या अर्थाने गोपिकांनी भगवान श्रीकृष्णांवर याच प्रकारचं प्रेम केलं होतं. गोपिका ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णाच्या बद्दल प्रेम करतात, आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की प्रेम करत असताना गोपिकांच्या मनामध्ये कसल्याच प्रकारचा स्वार्थी भाव नाहीये. आणि हा स्वार्थी भाव नसल्यामुळे गोपिकांचं प्रेम हे संपूर्ण विश्वामध्ये अलौकिक स्वरूपाचं आहे. आणि याच गोपी गीताचं चिंतन आपण मागच्या भागापासून करत आहोत. मागच्या भागामध्ये आपण गोपी गीताची भूमिका पाहिली होती, प्रस्तावना पाहिली होती. या भागामध्ये ज्यावेळेला आपण तो प्रसंग पूर्ण आठवा की गोपिका भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला गुप्त झाले तेव्हा गोपिका विलाप करायला लागल्या की आमचे देव कुठे असतील, आमचे भगवान कुठे असतील. आणि या विलापामध्ये गोपिकांनी एक गीत गायला सुरुवात केली. ते गीत म्हणजेच गोपी गीत आहे. गोपिकांनी सगळ्यात पहिल्यांदा पहिला श्लोक गायला, जयति ते धिकम जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दैत दृश्यताम दीक्षुतावकः त्वयि धृता सवहा त्वाम विचिन्वते. गोपिका म्हणायला लागल्या की भगवान श्रीकृष्णा, जयति ते अधिकम जन्मना व्रजः, आम्ही या व्रजामध्ये म्हणजे या वृंदावनामध्ये आम्ही जे आहोत ते व्रज कसं आहे तर जन्मना व्रजः अधिकम, ते मुळात चांगलं आहे. मुळात ती ही भूमी जी आहे ती सिद्ध भूमी आहे आणि तुमच्या जन्मामुळे तिला एक विशेषत्व प्राप्त झालंय. अगोदरच विशेषत्व असणारी, सिद्धांची, साधकांची, अनेक भक्तांची असणारी ही भूमी, पण तुमच्या आगमनाने मात्र हिला अत्यंत चांगलं स्वरूप प्राप्त झालं. जयति ते अधिकम जन्मना व्रजः, व्रजः अधिकम जन्मना, चांगली असणारी भूमी तुमच्या जन्मामुळे अधिक झाली. मुळात पाहता अधिक या पदामध्ये काही टीकाकारांनी एक विशेषत्व मांडलंय. भक्तीचे काही आचार्य जे आहेत त्या आचार्यांनी या अधिकम शब्दावर बोलत असताना असं म्हटलंय की ते अधिकम म्हणत असताना भगवंतांना किंवा गोपिकांना काय सूचित करायचंय तर गोपिका म्हणतात की हे व्रज जे आहे ते अधिक म्हणजे काय तर हे व्रज वैकुंठाद अपि अधिकम. वैकुंठ जे आहे की जिथे भगवान श्रीकृष्ण सदैव राहतात असं आपण म्हणतो की भगवान श्रीकृष्णांचं राहण्याचं ठिकाण, विष्णूंचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ आहे. भगवान महादेवांचं राहण्याचं ठिकाण हे कैलाश लोक आहे. तर हे जे वैकुंठ आहे हे वैकुंठापेक्षाही व्रज धन्य आहे असं इथं म्हणायचंय. म्हणे आता हे धन्य का आहे याच्यामध्ये काही जर कारण मीमांसा आपण जर पाहिली तर काही शास्त्रकारांनी काही टीकाकारांनी अशी कारणं दिलेत. कारण हे जे व्रज आहे हे व्रज सगळ्या चारही मुक्ती प्रदान करणारं व्रज आहे. कदाचित आपण वैकुंठामध्ये जावा किंवा इतर ठिकाणी जावा, वैकुंठामध्ये जर आपण गेलो तर कदाचित एक मुक्ती आपल्याला प्राप्त होईल. मुक्ती कोणत्या तर मग त्याच्यामध्ये सायुज्यता मुक्ती आहे, म्हणजे भगवंताशी युज म्हणजे जोडलं जाणं. त्याच्यामध्ये मग स्वरूपता आहे, भगवंताच्या रूपापर्यंत पोहोचणं. त्यानंतर सलोकता आहे, भगवंताचं लोक प्राप्त होणं. अशा प्रकारे या चारही मुक्त्यांचा वर्णन आलेलं आहे. कदाचित वैकुंठामध्ये सलोकता ही मुक्ती प्राप्त होईल, पण अन्य ज्या तीन आहेत त्या तीन प्राप्त होणार नाही. पण या व्रजामध्ये मात्र तिन्ही मुक्ती एकाच वेळेला भक्तांच्या घरी पाणी भरतात असं या व्रजाचं महत्व आहे. म्हणून व्रज हे अधिकम. अधिकम म्हणण्यामध्ये काय अजून विशेषत्व आहे तर ते पुढच्या चरणामध्ये सांगितलं. हे व्रज अधिक काय कारण इथे श्रयत इंदिरा शश्वदत्रहि. इंदिरा या शब्दाचा अर्थ संस्कृतामध्ये लक्ष्मी होतो. या व्रजाचं आपण जर चिंतन केलं तर बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये लक्ष्मी अगोदर पुढे जाते आणि नंतर देव तिच्या मागे येतात. म्हणजे आपण सोपं उदाहरण आहे, पंढरपूरचे उदाहरण घ्या. पंढरपुरामध्ये सुद्धा आधी आईसाहेब आल्यात, रुक्मिणी माता आल्यात, नंतर भगवान विठ्ठल आलेत. तिरुपतीमध्ये आपण जर गेलो तर तिरुपती हे सुद्धा क्षेत्र विष्णूच आहे. तिरुपतीची पण कहाणी अशी आहे की लक्ष्मी आधी रुसून त्या पर्वतावर गेल्या आणि त्यानंतर मग तिथे भगवान विष्णू तिरुपती स्वरूपामध्ये तिथे आले. ती एक वेगळी कथा आहे, पण प्रत्येक ठिकाणाचं हे महात्म्य आहे. पण या वृंदावन क्षेत्रामध्ये मात्र ही लक्ष्मी जी आहे ती श्रयत इंदिरा श्रयत म्हणजे लक्ष्मी श्रयत म्हणजे नांदते आणि नांदून कशी राहते शश्वदत्र ही एकदा आली
की एकदा आल्यानंतर ती देवाच्या आणि भक्ताच्या लीला पाहत राहते. पाहता 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 ती इतकी मोहून जाते की त्याच ठिकाणी तिला राहावं वाटतं. इतकं या वृंदावनाचं महात्म्य आहे. इतर क्षेत्रामध्ये लक्ष्मीच्या मागे देव गेले, वृंदावनामध्ये लक्ष्मी देवाच्या मागे आली आणि इथंच राहिली, म्हणून हे वृंदावन अधिक आहे, असं एक चिंतन आपल्याला करता येऊ शकतं. म्हणून हे वृंदावन गोपिका म्हणायला लागल्या की देवा, हे वृंदावन इतकं अधिक आहे, इतकं सुंदर आहे, या वृंदावनामध्ये लक्ष्मीचा वास नित्य आहे, म्हणून दैत दृश्यताम दीक्षुतावका, हे देवा आम्ही अत्यंत विलाप होऊन, हे दैत म्हणजे हे दयावंत, म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये दया आहे अशा असणाऱ्या दयावंता, तुम्ही काय करा, तावकहा, तुम्ही कोण आहात, तर आम्ही सगळ्या तुमच्या आहोत. गीतेमध्ये सुद्धा मामका हा शब्द आला. मामका म्हणजे काय, मामका पांडवाश्चैव, मामका म्हणजे आमचे तुम्ही आहात, तसं तावकहा म्हणजे तुमचेच आम्ही आहोत, असा भाव मांडायचा आहे. म्हणजे देवा, आम्ही वस्तुतः तुम्हाला संपूर्णपणे समर्पित झालोय. सगळ्या प्रपंचाचा, सगळ्या गोष्टींचा त्याग करून आम्ही आलोय. प्रपंचात गेलो तर आम्हाला कोणी विचारणार नाही. आम्ही सगळ्या प्रकारचा त्याग करून आलोय, म्हणून तावकहा आम्ही आहोत, आमचा स्वीकार करा. एकदा फक्त दीक्षु, आमच्या डोळ्यांनी तुम्हाला पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभू द्या. तुम्ही पटकन या ठिकाणी या, असं गोपिका म्हणायला लागल्या. गोपिका म्हणतात की तुम्ही इथं जर आलात, त्वयी धृता असवाहा त्वाम विचिन्वते, आम्ही तुम्हाला पाहण्याची अत्यंत उत्कंठा आमच्या मनामध्ये आहे, म्हणून देवा आता उशीर करू नका, तुम्ही लवकरात लवकर आमच्याकडे या. हे वृंदावन क्षेत्र जे आहे, त्या वृंदावन क्षेत्राचं महात्म्य असं आहे. आता विषय निघाला म्हणून सांगतो. तर वृंदावन क्षेत्रामध्ये लक्ष्मी का राहते, हा जर प्रश्न जर कोणाच्या मनामध्ये आला, तर या वृंदावन क्षेत्रामध्ये देवाच्या आणि भक्तांचं लीलांचं चिंतन आहे. ते कसं आहे, तर एक दृष्टांत कल्याण मासिकामध्ये वाचला होता, तो जाता जाता सांगतो आणि आजच्या या श्लोकाचं निरूपण संपवतो. एक भक्त वृंदावनामध्ये, एक साधू बाबा, एक मोठी दाढी वाढलेली एका वडाच्या झाडाखालून जात असतात. जाता जाता होतं असं की वडाच्या पारंब्या अत्यंत मोठ्या असल्यामुळे त्या साधू बाबाची मोठी जटा त्या वडाच्या पारंबीला लागते. पारंबीला लागल्यानंतर या भक्ताचा अधिकार असा, या साधू बाबाचा अधिकार असा की त्यानं सांगितलं की पारंबीला जी लागली आहे माझी दाढी, ती कोणामुळे लागली आहे, तर भगवान श्रीकृष्णामुळे. मग जर त्याच्या इच्छेमुळे हे जर लागली असेल तर तोच येऊन काढेल, मी ही काढणार नाही. म्हणून तो साधू बाबा 1 दिवस 2 दिवस 8 दिवस झाले तरी तिथंच बिना अन्न पाण्याचा सगळं एकाच जागेवर त्याचं चाललं, पण तो काही इथून जायला तयार नाही. शेवटी अनेक लोक आली की बाबा काय झालं, आम्ही तुमची दाढी करतो. तो म्हणायचा की ज्यानं ही दाढी अडकवलीये त्यानंच ही दाढी काढावी, मी ही दाढी काढणार नाही, कारण देवाला जर माझं चांगलं करायचं तर देव करेल. अशा अनेक दिवस झाल्यानंतर जवळपास महिना झाला तरी हा अत्यंत प्राणप्रिय असणारा भक्त त्यानं त्याची दाढी काही काढली नाही. शेवटी देवाला यावं लागलं. देव एक दिवस आले, देवानं त्याला सांगितलं की बाबा तुझी दाढी मी काढून देतो, मी अडकवली ना, माझ्या इच्छेने अडकवली ना. मग देवानं ती दाढी काढली आणि त्यानंतर या भक्ताने, या योगी महात्म्याने, या साधूने सगळ्या प्रकारचे काम पुन्हा सुरू केले. असं हे वृंदावन आहे. या वृंदावनामध्ये आज सुद्धा असे अनेक भक्त आहेत की त्या भक्तांच्या माध्यमातून आजही देवाचा आणि भक्ताचा संवाद चालत असतो. असं हे वृंदावन महान, आणि या वृंदावन महान असल्यामुळे सगळ्या गोपिका पुन्हा पुन्हा आपल्या भगवंताला विनवतात की देवा तुम्ही गेलायत, आम्ही अत्यंत या ठिकाणी अस्वस्थ झालोय, तुम्ही पटकन या आणि पटकन येऊन तुम्ही आमच्या नयनांना, आमच्या डोळ्यांना ते तुमच्या रूपाचं सुख जे आहे ते सुख द्या, अशी प्रार्थना या पहिल्या श्लोकामध्ये करतात. पुढच्या भागामध्ये आपण पुढचा श्लोक पाहणार आहोत. तत्पूर्वी या आपल्या युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बाजूला त्याची लाईकचं बटन आहे, ते लाईक दाबा आणि ह्या भक्तिरसपूर्ण असणाऱ्या गोपीगीताचा आस्वाद सगळ्यांना देण्यासाठी, सगळ्यांसमोर पोहोचवण्यासाठी शेअरचं जे बटन आहे ते शेअर करा आणि सर्वांना याचा आस्वाद घ्या. धन्यवाद.